नमस्कार मैत्रिणींनो, श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण मोत्याची बासरी कशी बनवायची गोकुळ अष्टमी स्पेशल आपला हा व्हिडिओ आहे। मैत्रिणींनो, तर ही बासरी बनवण्यासाठी मी 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत आणि रंग 3 घेतलेत, लाल, क्रीम कलर आणि हिरवा, आणि थोडेसे लटकन करण्यासाठी पिवळ्या रंगाचे आणि गोल्डन कलरचे हे असे एवढे मणी घेतलेले आहेत। सगळे 4 नंबरचे आहेत। मैत्रिणींनो, कात्री घेतली आहे, वायर आणि सुई। वायर मी 30 नंबरची घेतली आहे, बारीक घेतली आहे। याच्याऐवजी तुम्ही ज्वेलरी दोरा सुद्धा घेऊ शकतात वायरच्या ऐवजी। तर आता आपण बासरी बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला प्रत्येक रंगाचा एक एक मणी घ्यायचा आहे। तर सुरुवातीला मी लाल रंगाचा मणी घेतला, त्यानंतर पांढऱ्या रंगाचा मणी, परत हिरव्या रंगाचा मणी, आणि परत पांढऱ्या रंगाचा। अल्टरनेट कलर घ्यायचे आहेत मैत्रिणींनो आपण, एकाड एक लाल, एक पांढरा, परत हिरवा, परत पांढरा, असे 4 मोती घेतल्यानंतर या 4 मोत्यांचं चौकोन बनवायचं आहे। चौकोन बनवल्यानंतर मी आधी पांढऱ्या रंगाच्या मोत्यामधून सुई ओवून आणणार आहे। त्यानंतर लाल रंगाचा एक मोती घेणार आहे आणि परत या पुढच्या लाल रंगाच्याच मोत्यामधून सुई ओवून घेणार आहे। त्यानंतर पांढऱ्या रंगाचा मोती, परत पांढऱ्या रंगाच्या मोत्यातून। ज्या रंगाचा मोती समोरचा आहे मैत्रिणींनो, त्या रंगाचाच मणी आपण वायरमध्ये ओवून घ्यायचा आहे। आता हिरव्या रंगाचा आहे त्यामुळे हिरव्या रंगाचा, परत पांढऱ्या रंगाचा, आणि पांढऱ्या रंगाच्या मोत्यातून आल्यानंतर हे बघा, आपण आता हे 4 मोती एक्स्ट्रा ओवले। पहिले हे 4, त्याच्या बाजूनी परत 4। दुसरी रांग नवीन सुरू करताना आधी ह्या पुढच्या समोरच्या एका मोत्यामधून सुई ओवून घ्यायची। आता वायर व्यवस्थित ओढून घ्यायची। आता आपण पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत आणि परत हा लाल रंगाचा सोडून द्यायचा मैत्रिणींनो, हा आतला राऊंड आहे। आता या वरचा जे कॉर्नरचे 1 2 3 4 मणी आहेत, या 4 मोत्यांवरती वायर आता आपण गुंफून घ्यायची आहे, एक एक मणी टाकून। हे बघा, आता पांढऱ्या रंगाचा मोती ओवून आपण पांढऱ्या रंगात आलोत। आता समोरचा हिरव्या रंगाचा मोती असल्यामुळे आपण हिरव्या रंगाचा मणी सुईमध्ये ओवून घेतला आणि या कॉर्नरच्या हिरव्या एका मोत्यातून सुई ओवून घेतली आहे। परत आपल्याला पांढऱ्या रंगाचा, एकदा हिरवा रंग येतो मैत्रिणींनो, एकदा पांढरा, परत लाल रंग येतो, परत पांढरा रंग, असे रंग आपले अल्टरनेट येत राहतात। आणि राऊंड बदलताना वरच्या मोत्यामधून जायचं, लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो। आता मी पांढऱ्या मोत्यातून सुई आणली आहे, वायर अगदी अशी व्यवस्थित ओढून घ्यायची। आपल्याला बासरीचा असा गोल आकार द्यायचा आहे। विण करत करत गेल्यावर येतो मैत्रिणींनो तो आकार।
आता पांढऱ्या रंगाचा मोती आणि परत हा हे बघा, आता हिरव्या रंगाचा आहे, पांढरा नाही. पांढऱ्या रंगातून आपण बाहेर आलो. आता या हिरव्या मोत्यामध्ये आपल्याला जायचं आहे. आता परत पांढरा, हिरवा झाला की पांढरा, पांढरा झाला की परत लाल. असं करत करत आपल्याला एक एक मणी, प्रत्येक वेळेस एक एकच मणी घ्यायचा आहे आपल्याला. लाल मणी झाला की परत पांढरा. पांढरा झाला की आता हिरव्या मण्यातून आपण सुई ओवून घेणार. आता रांग बदलायची आपल्याला. हे बघा मैत्रिणींनो, हे असं राऊंड आपले तयार व्हायला लागलेत. आता हिरव्या मोत्यातून आल्यानंतर आपण पांढऱ्या रंगात जाणार आहोत. पांढऱ्या मोती ओवल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मोत्यामधून सुई ओवून घेणार आहोत. परत लाल, लाल झाला की परत पांढरा. आता हिरव्या रंगाचा मोती बरोबर हिरव्या रंगाच्या मोत्यामधून. तर 4 मणी झाले आपले. आता आधी नवीन रांग सुरू करायच्या आधी या पांढऱ्या मोत्यातून नुसती सुई ओवून घ्यायची. आणि आता लाल मोती. लाल मोती घेतला की या लाल मोत्यातून जायचं. परत पांढरा आणि या पांढऱ्यामधून. हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला दिसतंय, इथून आपण सुरू केलं होतं हा 4चा चौकोन आपला. त्यानंतर एक एक मणी आपण हे वाढवून घेतले आणि वाढवल्यानंतर हे आता राऊंड आपले असे या पद्धतीने करत गेलं की राऊंड आपले तयार होणार आहेत. वायर व्यवस्थित ओढून घ्यायची मैत्रिणींनो. आता परत पांढरा, हिरव्यातून आलोय आपण बाहेर, पांढऱ्यातून सुई ओवून घेतली. आता लाल, तर याच पद्धतीने मी मैत्रिणींनो तुम्हाला थोडीशी मोठी बासरी बनवून दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, आपली इथपर्यंत झाली होती. आता ही मी बनवत हे बघा एवढी मोठी बनवली आहे. तरीसुद्धा तुम्हाला आता इथे व्यवस्थित दिसेल थोडीशी वाढल्यानंतर. आता आपण हा समोरचा लाल मणी आहे त्यामुळे आधी लाल मोती घ्यायचा. जो समोरचा मणी आहे ना त्या रंगाचा मणी आधी ओवून घ्यायचा आणि मग त्या समोरच्या मोत्यामध्ये आपण वायर घेऊन यायची. आता समोर पांढऱ्या रंगाचा आहे त्यामुळे आपण पांढऱ्या रंगाचा मणी घेणार.
4च मणीची एक रांग होती मैत्रिणींनो. 4 मणी घ्यायचे आहेत आपल्याला. पांढरा झाला की परत हिरवा, हिरवा झाला की बरोबर या हिरव्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. हिरवा झाला की परत पांढरा. हे बघा मैत्रिणींनो, हिरवा झाला की आता पांढऱ्या मोत्यामधून, पांढरा झाला की आता लाल आलाय तर लाल, लाल झाला की मी आता पांढरा ओवून घेतलाय आणि या पुढच्या समोरच्या पांढऱ्या मोत्यातून वायर ओवून घेतली आहे. हिरव्या रंगातून बाहेर काढली. आता हिरव्या रंगाचा मणी ओवल्यानंतर पांढऱ्या रंगातून लाल रंगाच्या मोत्यामध्ये सुई आता आपण ओवून घेणार आणि इथे हा पूर्ण आपला राऊंड इथलं कंप्लीट झालाय. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हे वरचे 1 2 3 4 या 4 मोत्यांमधून नुसती वायर गुंफून घेणार आहोत आणि ओढून घेणार आहोत वायर. वायर ओढल्यानंतर इथे परत एक आतून आपण 4चा चौकोन घेणार आहोत. हे बघा, हे लाल मधून आली होती म्हणून आपण आता डायरेक्ट हिरव्यामध्ये चाललो आणि परत पांढऱ्यामधून, हिरव्यातून पांढऱ्या आणि पांढऱ्यामधून परत लालमध्ये, असं करत आपण आता इथे हे चौकोन बनवून घेतला. जसा सुरुवातीला एक चौकोन बनवला होता त्या पद्धतीने आपण ही बासरीची इकडून आणि इकडून दोन्ही साईडनं बंद करून घेतले. आता आपली वायर बारीकच असल्यामुळे लटकनला मी हीच वायर वापरणार आहे. तुम्ही ज्वेलरी दोरा जरी वापरला तरी चालेल. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली ही बासरीची काठी कंप्लीट झाली आहे. आता आपण वायर इथपर्यंत गुंफून घेऊन येऊयात मोत्यांच्या मधूनच. लटकन आपले नेहमीप्रमाणेच बनवायचे आहेत मैत्रिणींनो. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण लटकन सुरू करत आहोत. इथपर्यंत वायर आणली आहे मी पांढऱ्या मोत्यापर्यंत. सुरुवातीला आपल्याला पांढऱ्या रंगाचे 4 मोती घ्यायचे. चार घेतल्यानंतर मी हिरव्या रंगाचा 1 घेणार आहे आणि गोल्डन रंगाचे 4 रंगाचे, पांढऱ्या रंगाचे 1 हिरवा 1 गोल्डन मणी सोडून द्यायचा आणि हिरव्या रंगातून या 5 मोत्यांमधून आपण सुई वरच्या दिशेने घेऊन येणार आहोत. आता परत आपण या वायरमधून नुसतं वायर ओवून घेणार आहोत. मोत्यांच्या मधून नाही, वायरच्या मधून. आणि दुसरं लटकन बनवणार आहोत. दुसऱ्या लटकनसाठी पण 4 मोती पांढऱ्या रंगाचे, क्रीम कलरचे, 1 हिरवा
आणि परत एक गोल्डन. पिवळ्या रंगाचे मणी घेतले होते मैत्रिणींनो, पण हे दोनच कलर कॉम्बिनेशन छान दिसत आहेत म्हणून आपण पिवळ्या रंगाचा मोती नाही घेतला. आता तिसरं लटकन. मोत्याच्या मधून जात नाही आहे मैत्रिणींनो, मी नुसते वायरमधून सुई आतमधून गुंफून घेते आहे. चार मणी क्रीम कलरचे, एक हिरवा आणि एक गोल्डन. गोल्डन रंग आणि पिवळा रंग एका शेजारी छान नव्हता दिसत मैत्रिणींनो, त्यामुळे आपण हिरवा एकच रंग घेतलेला आहे. पिवळ्या रंगाचे नाही लावले आपण मोती. अशा पद्धतीने आपले 3 लटकन तयार झालेत. तर वायरला मी इथे गाठ मारून घेते. लटकन तुम्ही कमी जास्त पण करू शकतात मैत्रिणींनो. 4-5 जरी घेतले तरी छान दिसतात, तुमच्या आवडीनुसार. हे बघा मैत्रिणी, आता ही वायर आपण कट करून घेऊया. हे आपले बासरीचे लटकन आणि ही आपली अशी छानशी बासरी तयार झालेली आहे. गोकुळाष्टमी स्पेशल आपला हा बासरीचा व्हिडिओ होता मैत्रिणींनो. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, बासरी करून बघा. खूप सुंदर डिझाईन झालेली आहे, छान दिसत आहे. तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो. श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.